हॅलो भावी अधिकाऱ्यांनो, नमस्कार. मी रोशन बंडे. आज एक महत्त्वपूर्ण विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे, सर बाकी स्टॅटिक डेटा, स्टॅटिक विषय जे आहेत जसे इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्रफी, राज्यसेवा या विषयांचा अभ्यास तर योग्य प्रकारे चाललेला आहे. काही प्रश्न नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण करंट अफेअर्स कुठपर्यंत करायचं? जी एक्झाम होती ती एप्रिलमध्ये आपली म्हणजे त्याची हिस्ट्री आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, MPSC राज्यसेवा परीक्षा ही एप्रिल 2020मध्ये शेड्यूल्ड होती. 2019च्या डिसेंबरमध्ये सगळ्यांनी फॉर्म भरला आणि ती परीक्षेचं शेड्यूल अकॉर्डिंग टू द कॅलेंडर, फर्स्ट कॅलेंडर, एप्रिल 2020मध्ये ती शेड्यूल्ड होती. पण परिणाम काय झाला तुम्हाला माहीत असेल. मार्च ऑलमोस्ट 13 ते च्या दरम्यान ना, मार्चच्या थर्ड वीकमध्ये समजून घ्या जवळपास, तेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालेलं आहे. आणि त्या लॉकडाऊनमध्ये ही परीक्षा झाली पोस्टपोन. तर याचं रिझन, पहिल्या पोस्टपोनचं रिझन जो होतं ते लॉकडाऊन होतं. त्या लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची एक्झाम आपल्याला जवळपास संचारबंदी होती, त्याच्यामुळं ती एक्झाम होऊ शकत नव्हती, ती पोस्टपोन झाली. त्याची नवीन डेट आली ऑगस्ट 2020मध्ये. आणि ते ऑगस्ट 2020मध्ये पण त्यांना याच प्रकारच्या कोविडच्या कारणामुळे ती एक्झाम त्यांनी ऑगस्टमध्ये पण पोस्टपोन केली. नाव ही ऑगस्टमधली जी एक्झाम आहे या दरम्यान पेपर्स रेडी झाले होते, अशी खबर होती. पेपर्स रेडी झालेले आहेत अशी खबर होती त्या दरम्यान. तर जर ते पेपर रेडी होते आणि त्यानंतरची ती एक्झाम सांगितली ती ऑक्टोबरमध्ये होती, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ठीक आहे. तर ऑक्टोबरमध्ये पण मला जेवढी एक्सपेक्टेशन आहे की ऑक्टोबरच्या पेपरमध्येही जर करंट अफेअर आलं असतं तर ऑलमोस्ट ऑगस्ट या मंथपर्यंत आलं असतं. आणि ही जी ऑक्टोबरमधली एक्झाम आहे ही पोस्टपोन झाली. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे याच्या मागचं कारण जे आहे ते एक आरक्षणाचा विषय आहे. त्या विषयामुळे आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ही एक्झाम पोस्टपोन केली. आणि ती एक्झाम जस्ट 2 दिवस आधी शेड्यूल्ड होती 11 ऑक्टोबरला, पण जस्ट 2 दिवसाआधी ती एक्झाम पोस्टपोन करण्यात आली. ओके, नाव ही जी एक्झाम पोस्टपोन झालेली आहे 2 दिवसाआधी, नक्कीच या म्हणजे हे तर आपल्याला अगदी शुअर आहे की या डेटपर्यंत पेपर एकदम रेडी होता. सगळ्या सेंटरवर तो पेपर पोहोचलेला होता. एक्झाम 2 दिवसानंतर होणार होती, सगळी तयारी झालेली होती. आता आपण एक थोडंसं याच्या मागचं जर इकॉनॉमिक्सचा विचार केला तर एवढे सगळे पेपर, जवळपास 2 ते 2.5 लाख विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामधनं या एक्झामला फेस करणार आहेत. 2-2.5 लाख पेपर आपल्याकडे ऑलरेडी रेडी आहेत. आणि कोविडमुळे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्राची जी फायनान्शियल कंडिशन आहे ती योग्य नसल्यामुळे, योग्य नाही आहे. त्याचं कारण असं आहे की बरेचसे बिझनेसेस बंद होते आणि महाराष्ट्रच काय पूर्ण जगामधली इकॉनॉमी आता बऱ्याच प्रमाणात कोलमडलेली आहे. तर महाराष्ट्राची पण ती सिच्युएशन आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे. नवीन पेपर छापले जातील का हा एक प्रश्न जर आपण विचार केला तर मला पर्सनली असं वाटतं की जो पेपर ऑक्टोबरमध्ये रेडी होता एक्झॅक्टली तोच पेपर आपल्याला जेव्हाही केव्हा, जर समजा जानेवारीमध्ये, आम्ही खाली लिहिलेलंच आहे करंट अफेअर केव्हापर्यंत वाचायचं जर एक्झाम जानेवारीमध्ये झाली तर माझ्या मते एक्झामचा जो पेपर असणार आहे तो जो ऑक्टोबरमध्ये रेडी होता तोच पेपर, जो ऑक्टोबरमधला पेपर आहे तोच पेपर आपल्याला जानेवारीमध्ये जरी एक्झाम झाली तरी तोच पेपर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू द ओपिनियन ऑफ मोस्ट ऑफ द पीपल हु आर व्हेरी मच फेमस इन दिस इंडस्ट्री, पर्टिक्युलरली MPSCच्या फील्डमध्ये जे खूप फेमस लोक आहेत त्यांच्याशी बोलून मला असं वाटतं आहे की जास्तीत जास्त ऑगस्ट महिन्यापर्यंतचे आपल्याला करंट अफेअर्स इथे विचारले जाणार आहेत. तर सर्वांनी ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या करंट अफेअरवर फोकस ठेवावा. पण असं मी बिलकुल बोलत नाही आहे की त्याच्यानंतरचं आपलं करंट अफेअर्स बिलकुल आपल्याला प्रिपेअर करायचं नाही आहे. करंट अफेअर असा भाग आहे जो आपल्याला कंटिन्युअस डेली रुटीनमध्ये तो वाचायचा आहे, तो आपल्या जीवनाचा भाग असला पाहिजे. तुम्ही सर्व भावी अधिकारी आहात. भावी अधिकाऱ्यांना जगाची जाणीव, जगाची जाण,
जगामध्ये काय घडून राहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण करंट अफेअर हे वाचत राहिलं पाहिजे. करंट अफेअर वाचत राहा. करंट अफेअर जे रोजचं वाचन जे आपलं चाललेलं आहे तसंच कंटिन्यू ठेवा. पण जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही मला विचारलं तर ऑगस्टपर्यंतचं करंट अफेअर एकदम थॉरोली करा. तुमची एक्झाम नक्कीच चांगली जाणार, यात काही शंका नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा. मी करंट अफेअरचे पण सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवर सिम्पली सिव्हिल्सवर आणणार आहे. आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे मी बरेचसे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे. हे डॉक्युमेंट पण त्याच्यात अपलोड होऊन जाणार आज. बाकी पण बरेचसे डेटा त्या चॅनलवर तुम्हाला मिळेल. आणि पूर्ण सिरीज म्हणजे इकॉनॉमिक्सचे पूर्ण थ्रूआउट जे काही आपल्याला टॉपिक्स आहे ते सगळे मी शिकवणार आहे. राज्यसेवेचे शिकवणार आहे, राज्यशास्त्राचे शिकवणार आहे, भूगोलाचे शिकवणार आहे आणि जनरल सायन्स है ना. याच्यासाठी बरेचसे टीचर आहे ज्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे, ते त्यांच्याकडनं व्हिडिओ आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्ही एकदम माझ्या चॅनलला, ते चॅनल तुमचंच आहे, माझं म्हणण्यापेक्षा तुमच्याच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू एक चांगल्या महत्त्वाच्या टॉपिकसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.